मित्रा, पैसे देऊन बोलवले म्हणून काय बी विचारू नको काय. रील स्टार कोणी बनवलं म्हणजे 8 वर्ष अशी घासले मित्रा. महाराष्ट्रात असं एक बी गाव नाही जिथं महेश मोठेचं नाव नाही. मी रील स्टार आहे, मला जेवायला पाहिजे. पण रील स्टार असे चौका चौकात पडले. असे वेळ त्यांचे ऐकावे असं नाही दादा. नमस्कार महेश दादा, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार अ, दादा. तर आता रिसेंटली तुमची कॉन्ट्रोवर्सी झाली. Correct. टोल नाक्यावरती तुम्ही बोललात की मी रील स्टार आहे Yes. आणि माझ्याकडनं टोल का घेताय तुम्ही. तर Correct. तुमचा तो नेमका किस्सा काय होता? त्या दिवशी टोल नाक्यावर खरं सांगतो दादा बरं का. मी आधीच थोडंसं घरात थोड्याशा गोष्टी झाल्या होत्या वैयक्तिक बरं का. एवढं कोणी सांगत नाही पण सांगतो. मग वैयक्तिक गोष्टी थोड्या डोक्यात. तिथनं परत टोल नाक्यावर गेल्यावरती त्या माणसानं मला न ओळखणं, हं, नाही म्हणला ओळखलं बरं का हं, मराठीत. आता मग तुम्ही थोडंसं म्हणा बाबा, माझा इगो बी हर्ट झाला असेल किंवा काय झालं असेल बरं का. हं. कारण त्या टायमाला मी थोडंसं ह्याच्या सिच्युएशनमध्ये होतो, ड्रिंकच्या आणि ह्याच्या सिच्युएशनमध्ये. जे की चुकीचं आहे बरं का. आणखीन एकदा बोलतोय. जे की मला पोलिसांकडून सबब पण भेटलेले. हं, त्या गोष्टी ड्रिंक अँड ड्राईव्ह नकोय दादांनो. गोष्टी ही बनवणं, कॉमेडी बनवणं, मनोरंजन म्हणून त्या गोष्टी वेगळ्या. हं, मग तिथं मी त्याला जस्ट त्यानं ओळख दाखवली नाहीये. मग मी त्याला आधी म्हटलं बरं का, मी व्हिडिओ बनवेल बघा म्हणलं, मी असं हे करेल धिंगाणा. ते म्हणलं कर म्हणला. हं, मग त्याला असं वाटलं नाही की मग त्याच्यानंतर जे मी कॅमेरा चालवून जी गाडीतनं उतरलो हं, आणि जे चालू केलं, हं, रील स्टार आहे असं खतरनाक काय. मग ते जे चालू झालं ना दादा, ते एक फ्लो होता आतून. ते हं. आतून एक फ्रस्ट्रेशन एनर्जी. म्हणा किंवा एक काहीतरी हार्ड झाल्यासारखं होतं. हं, जे की मग ते असं भडातमध्ये बाहेर आलं अशा हं, गोष्टी. आणि परत तेवढ्यात काय झालं, ते सगळं चालू होतं. मग तेवढ्यात ती लोकं आवरायला लागले. कारण रील स्टार ह्याच्यावरती टोल नाक्यावरती बी सगळी हीच असते ती बरं का. म्हणजे हां, गुंडागर्दी असते ती. त्यांना हां, माहीत असतं असं मॅटर होत असते तर हां. लगेच ते आवरायला येतं ते. हं, मग त्यांना बी मी आवरू दिलं नाही काय. त्यांना हं, कळलं नाही लगा हे लयच हे झालंय आउट हं. ऑफ कंट्रोल काय. हां. ह्याला कोणी काय करू शकत नाही. हं, मग तेवढ्यात ती आवाज ती चालू झाल्या मग गाडीतनं दुसरं एक त्या पलीकडच्या ह्याच्यातनं ते एक उतरलं. हं, परत दुसरं एक त्यांच्या टोल नाक्याचाच माणूस आला पोरगं पळत बरं का. हं, त्यानं ओळखलं मला. हं, महेश मोठे म्हणला. हं, मग त्यानं परत गेला आणि त्यानं म्हणला, "नाही, नाही, जाऊ द्या" म्हणला. हं. आणि परत सोडल्यानंतर मग असं झालं दादा तिथनं गेलो. एक ते हार्डली एक 2-2.5 मिनिटाचा तेवढा ड्रामा होता. ओके. क्विकली झाला. असं काय माझ्यामुळं कोणी वेटीस वगैरे धरून आता हं, बरेच लोकं म्हणली, "तुझ्यामुळं लोकं वेटीस धरली गेली." हं, तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जिजुऱ्या टोल नाक्याला आणखीन कधीही जाऊन बघा. हं. कायम तुम्हाला सांगतो बरं का, 20-25 गाड्या अशा पेंडिंगला राहणारच. हो, राहतात. राहतातच हं, तिथं. कारण काय झालंय, नवीन टोल नाका आहे. लोकांना ते ॲक्सेप्टच होत नाही. हां. यार एवढे दिवस झाले इथनं मी फ्री गेलो आणि आत्ता तर चालू झालंय. हं, आणि रोड बी पूर्ण नाही दादा. हं, बरं टोल नाका सोडून आला, की तुम्ही हार्डली 8, 9, 10 किलोमीटर पुढे आला, हं, खतरनाक रोड चालू दादा. असलं गोट आहे तो रोडला. हं, हं, कसलं ट्रॅफिक होतं, कधी-कधी गाड्या सुद्धा हे होते त्या सगळं. हं, म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का दादा? हो का, कोणी बोलाय नाही ना, पिळवणूक चालू आहे हं, आणि कोणी आवाज उठवला ना, हं. मग त्याला दाबायचा प्रयत्न करते. टोल नाक्यावरती तुम्ही बोललात, की मी रील स्टार आहे येस. आणि माझ्याकडनं टोल का घेताय तुम्ही? दादा कसं झालं माहिती आहे का? आता रील या क्षेत्रामध्ये बरं का, आता एवढं ओपनली कुणी सांगणार नाहीये. आता त्या जागी मी असं पण म्हणू शकलो असतो, की त्या रोडचं काम अपूर्ण आहे तर टोल चालू आहे. हं, मुद्दा तो होता. पण तो मी मुद्दा लोकांसाठी बी करू शकलो असतो, की बाबा ह्यांना पण सोडा. हं, पण माझा हेतू तो नाहीये दादा. हं, मी जे कसं आहे माहिती आहे का, सडन थिंक म्हणजे त्या टायमाला मी त्या मूडमध्ये होतो, तशा गोष्टी झाल्या. मला असं वाटलं, कॅमेरा निघाला, त्या गोष्टी शूट केल्या. हं, आता त्या गोष्टी शूट केल्यानंतर त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणजे नंतर काय होतंय, हं. हे मला माहीत नव्हतं दादा. ओके. पण ते असं झालं, की मी रील टाकला आणि एवढा हं, भयंकर गोष्टी झाल्या, की हं, सगळेच न्यूज चॅनलनी मोठ्या-मोठ्या प्रत्येक न्यूज चॅनलला ती उचलून धरली गोष्ट. हं, आणि त्याने असं दाखवायचा प्रयत्न केला, की ही रील स्टार किती चुकीचा आहे. हा किती म्हणजे नॉनसेन्स गोष्ट आहे, की हं, टोल नाही द्यायचा, काय संबंध? तू हं, काय कुठला मंत्री आहे का? आमदार आहे का? खासदार आहे का? हं, किंवा तुझ्याकडे पैसे द्यायची लायकी नाही का तुझे ₹75? हं, दादा विषय ₹75 द्यायचा नाहीये काय? आता मला सांगा, ज्या लोकांना टोल माफ आहे त्यांच्याकडे असं नाही का त्यांना टोल द्यायला पैसे नसतात. हं, विषय आहे की आपण जी रुतबा कमवलाय, आपण जी एवढं वर्ष जे घासून नाव कमवलंय, हं, ते नाव कितपत चालतंय दादा? हं, तिथं पैसेच काय नसतं. पैसे देऊन टोलला जायला काही प्रॉब्लेमच नाहीये. हं, पण ती एक फिलिंग असते दादा, की यार हं, चल ओळख झाली, हं, आपल्याला सोडलं. सो हं, मी त्या दृष्टिकोनात नाही. बाकी माझं असं काय म्हणणं नाही बाबा व्हिडिओ हं. टाकून सगळ्या रील स्टारला सोडा. हां, कारण प्रत्येक रील स्टार मी स्वतः म्हणत नाही, प्रत्येक रील स्टार ॲक्चुअल रील स्टार असू शकतो. हां, आता मी तेवढा आहे दादा, कारण का माहिती आहे का? हं, ज्या लोकांचं मिलियन फॉलोवर आहेत ना, त्यांच्यापेक्षा माझी स्ट्राँग ओळख आहे. जे की माझं फॉलोवर फक्त 3.5 लाखच आहेत. हं, मी असा माणूस आहे ना दादा, समाजामध्ये मला लोकं फॉलो करून बघणं पसंत करत नाहीत. हं, लांबून बघणं पसंत करतात. हं.
कारण ज्या गोष्टी मी बोलतो, ज्या गोष्टी मी करतो ना दादा, बऱ्याच वेळा त्या गोष्टी अशा थोडंसं सोसायटीच्या विरुद्ध गेल्यासारखं होते हं, किंवा असं होते की नाही यार थोडं नियम पाळत नाही, काहीतरी वेगळंच बोलतो, लोकं बघून बिघडतील. हं, पण मला दादा खरं सांगायचंय ना, हं, ज्या गोष्टीपासून खरं बिघडतेत ना, त्याविषयी कोणीच बोलायला तयार नाही. हं, सीरियल, हं, मूव्ही नाही तसल्या गोष्टी तुम्हाला आता दादा ऑन द स्पॉट असलं कोणी बोलत नाही पॉडकास्टवरती. हं, पण मध्ये आपलं मोदी सरकार म्हणलं की सगळ्या वेबसाईट बंद केलेत. आता कुठं पॉर्न वेबसाईट नाहीत, काय नाहीये. पण सगळ्या पॉर्न वेबसाईट चालू आहेत. हं, सगळेजण यूज करतात, सगळेजण गपचूप डेटा चालवतात. हं, मी जर डेटा सांगितलं ना दादा, फक्त केवळ आणि महाराष्ट्रातनं हं. पर डे 1.2 बिलियन जीबी डेटा फक्त त्या वेबसाईटवरती जातोय. ओके. सगळ्यात हायेस्ट इन्कम आहे त्या लोकांचा. बट चुप्पीमध्ये आहेत दादा. हं. मग ह्या गोष्टीपासून पण बिघडते. त्याच्याविषयी कोण बोलतंय का दादा? नाही. मग कसं आहे दादा, आम्ही जे करतो ना, ते थोडंसं मनोरंजन आहे, कधी हं, थोडंसं हे आहे. हं. ते क्षेत्र एक थोडं कलाकार म्हणून जर घेतलं ना दादा, त्याच्यामध्ये एवढं आम्हाला म्हणजे हे करायची गरजच नाहीये, असं ओके. वाटतं. तुम्ही तो मुद्दा फक्त ॲज अ मनोरंजन म्हणून येस, मांडला. ओके. करेक्ट. सो तुम्ही बोलत होता, की मी एक रील स्टार आहे. मी माझ्याकडनं का पैसे घ्यायचे? येस, म्हणजे असं जर सगळे तुमच्यासारखे रील स्टार बोलायला लागले, तर मग सरकार मग सगळेच येस. बोलतील, की मी रील स्टार आहे. तर ते मग नाही. कसं होणार? मी आधी त्या रील स्टारला म्हणेल, की तुम्ही ॲक्चुअल त्या लेव्हलला जावा. तुम्ही कुठं 5 आणि 10,000 मी आता ऐका सांगतो बरं का. बऱ्याच लोकांना काय वाटतं 1-2 रील व्हायरल झाले, मी रील स्टार झालो. हं, तसं नाहीये दादांनो. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात बाहेर पडले ना, तेव्हा तुम्हाला ती जाणवायला पाहिजे. लोकं येणं, फोटो मागणं, सेल्फीज घेणं, हं, प्रत्येक ठिकाणी ती एन्व्हायर्नमेंट क्रिएट होणं, हं, कुठेही जाणं, लोकं ओळखणं. हं, तुम्हाला तेव्हा तुम्ही रील स्टार झाला समजू शकता. हं, आता माझ्या आयडी उघडून बघितलं तर 350 पेक्षा जास्त व्हिडिओ माझ्या मिलियनमध्ये आहेत दादा. 350 पेक्षा जास्त. हं, तेव्हा मग ती ओळख फेस व्हॅल्यू जेव्हा बिल्ड होते ना, हं. तेव्हा त्याला तुम्ही रील स्टार म्हणू शकता. ओके. बाकी मग काय होतं माहिती आहे का? समाजाला असं वाटतं की यार कोणी बी येईल 10 आणि 5,000 वाला म्हणेल मी रील स्टार आहे, रील हं, टाकतोय. हं, तसं नाहीये दादा. हं, ॲक्चुअल जे सक्सेसफुल होतेत ना दादा, हं, आता माझं बऱ्याच वेळा काम असं असतं की मी लोकांना कधी-कधी मोटिव्हेशन करतो दादा. हं, कधी-कधी मी लोकांना थोडंसं डोक्यावरचं वजन बी कमी करून टाकतो. यार हं, नको टेन्शन घेऊ, नका हं, बिंदास राहा. हं. नका लय कुठल्या गोष्टी पळपळ करू. कारण हां. एक दिवशी जायचंय, संपायचंय. हं, मी अशा बी गोष्टी करतो. कधी-कधी मी जे येडापणा करून माझंच हसू करून घेतो. हं, मी त्यातनं स्वतःवरती बी हसून करून घेणं, स्वतः बी ते कमेंट झेलणं म्हणजे ती एक सेवाच आहे, समाजसेवा. हं, सो माझा उद्देश तो होता, की बाबा मी जर एवढे वर्ष झाले या गोष्टी करतोय, तर मला त्या गोष्टीचा कुठेतरी मोबदला भेटायला पाहिजे. हं, सो असं त्यातनं एक दृष्टिकोन होता दादा बरं आणि ते वैयक्तिक होतं बरं का. हं. आणि याच्यामध्ये असं नाहीये. त्यामुळं रील स्टार लोकांना सांगतोय, असं नाही आता सगळे लोकं ती व्हिडिओ बनवायला लागले. ते टोल नाक्यावर जातात. ती महेश मोठेचं मी हे केलेलं आहे. हां. पण नाही दादा मला वाटतंय, की आणखीन सुद्धा आहे. सध्या बरं का दादा या महाराष्ट्रामध्ये खूप बोटावर मोपणारीच लोकं ॲक्चुअल रील स्टार आहेत बरं का. हं, नाव घ्यायला असं नाही आवडणार, पण हं. तुम्हाला पण समजायला पाहिजे. ओके. कुणी फॉलोवर मिलियन झालं म्हणून तो रील स्टार नाही बनत किंवा कुणी 2 लाख झालं म्हणून नाही दादा. हं, ॲक्चुअल त्याचा ट्रेंड कसा आहे? ते किती मार्केटमध्ये चर्चेमध्ये आहे. हं, फोन ठेवल्यानंतर सुद्धा त्या माणसाची चर्चा किती चालते. हं, किती त्याला हा ट्रेंड निघतोय, किती वेळ काढून लोकं कमेंट करतात. हं, मी तर आयुष्यात म्हणजे दादा असं म्हणजे कमेंट कोणाच्या जेव्हा करताना मी विचार सुद्धा म्हणजे असं नाही, की बाबा हं, एवढं कोणाला वेळ द्यावा. पण एवढी लोकं काढतात वेळ. हं. सो ही समाजामध्ये ही एक वादळ निर्माण करतं ना, त्या व्यक्तीला रील स्टार म्हणू शकतो. आणि ती ओके, व्यक्ती हक्काने या गोष्टी मागू शकतो. फक्त ओके, टोल नाही दादा, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतात माहिती आहे का? ओके. सो येस, आपण बघतोय, की लोकं टोल नाक्यावर जाऊन रील बनवतात आहे. मला येस. महेश मोठेने सांगितलंय, की टोल नाही भरायचा. तर त्या करेक्ट. ट्रोलर्सला, त्या रोस्टर्सला तुम्ही काय सांगाल? मी त्यांना असं म्हणेल, की ठीक आहे तुम्ही 1-2 व्हिडिओ मनोरंजनातनं आले तसं असेल तर ठीक आहे. पण तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का दादांनो, तुम्ही स्वतःची आधी पर्सनॅलिटी चेंज करा, ओरा चेंज करा. आता मी त्या दिवशी गोष्टी झाल्या कारण मी तुम्हाला खोटं नाही बोलत. त्या दिवशी मी थोडं ड्रिंक करून होतो. हां. जे आहे ते ओपनली उगाच तुमच्यापाशी खोटं बोलून काय? हं, व्हिडिओमध्ये पण बऱ्याच जणाला जाणवलं. हं, मग ती त्या ड्रिंकच्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं मी वेगळ्या ह्याच्यामध्ये गेलो बरं का. हां. पण माझा स्वभाव कसा आहे, असं नाही की यार बाबा मी ड्रिंक करून हे केलंय तर असं नाही हं, टाकायचं. मी जेवढी होता येईल एवढी माझी रिॲलिटी मांडतोय. यार महेश मोठे असा आहे. हं, मला समाजात माझ्या टाइपचा माझा एक वर्ग आहे, ती मला पसंत हं, करतेच. हं, ते फॉर एक्झाम्पल आता मला जसं की तुम्ही म्हणला की दादा मी बिअरचं स्टेटसला ठेवलं होतं. हां, आता काही लोकं म्हणणार, "अरे किती पागल आहे ह्याला एवढी लोकं पाहतेत, हां, असलं टाकतंय." मग दुसऱ्याला बी थोडे ही होईल ना, यार मी बी असं करून बघावं, तसं करून बघावं. हं, पण खरं सांगतो दादा ॲक्चुअल ते नसतंच. हां, खरं सांगतो ॲक्चुअल ते नसतंच माहिती आहे का? हां, लोकांना ही म्हणजे माझं एक खरं सांगू ना दादा बरं का, मी कुठल्या गोष्टीला वाईट समजत नाही बरं का. हं, मी सांगतो, तुम्ही जर ड्रिंकला बोलला ना, तर ड्रिंकच्या पलीकडे मी तुम्हाला 10 नशे सांगतो, की जे प्रत्येक नॉर्मल माणसाला आहेत. हं, भले त्यानं ड्रिंक न करू द्या, हं, तरी सुद्धा त्याला ते नशे आहेत. हां, चहाचा नशा असू द्या, हं, चुकीच्या पद्धतीने विचार करायला नशा असू द्या, आकूड बुद्धीचा नशा असू द्या. आकूड बुद्धी म्हणजे
आयुष्यात खूप म्हणजे त्याला माहीतच नाही बाबा समोर मरण आहे, आपल्याला एवढे दिवस आयुष्य एवढे दिवस राहायचंय. हं, हं, सो ही सुद्धा नशा लय बघतोय समाजात दादा, माहितीये हं. का? पण तुम्ही त्या दिवशी ड्रिंक अँड ड्राईव्ह करत होते. हे कुठेतरी चुकीचं नाही वाटत का तुम्हाला? येस, येस. त्या गोष्टी चुकीच्या दादा. हं, आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो झालं पण काय, मला डायरेक्ट आर-टी-ओ मधनं कॉल पण आला त्या गोष्टींसाठी बरं का. हां, मला ते म्हणले, की ज्या पण गोष्टी झालेल्या आहेत ते काही योग्य नाहीये दादा. हं, तुम्हाला म्हणजे त्यांनी मला त्या गोष्टी बोलल्या दादा बरं का. हं, आहे बरं का, काही गोष्टी मी ओपनली बोलतो बरं का आणि ह्याच्यावर सुद्धा बोलतो, की काही गोष्टी बरं का दादांनो, कसं आहे माहिती आहे का, समाजात राहताना आपल्याला हे करावं लागतात. कळत-नकळत रीलच्या मधून झाल्या तर तुम्ही इथनं असं नका करू, की लगेच आम्ही पण करायच्या, तसं सो करायच्या. तुम्ही माघार घेताय येस, येस. त्यातनं 100% मी त्याबद्दल मी ती गोष्ट बरोबर आहे दादा. हं. ड्रिंक अँड ड्राईव्ह इज नॉट गुड थिंग. आणि जे तुम्ही 100%. मागितलं होतं, की मी रील स्टार आहे, मला तुम्ही टोल फ्री द्या. तर तुम्ही त्याची माघार घेताय का तुम्ही त्याच्या पुढे जाऊन तुम्ही परत एकदा तेच करणार, की मला नाही, नाही. टोल मी नाही काय भरायचा? म्हणतो माहिती आहे का दादा, हं, एक प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक एरियामध्ये एक त्याचं अस्तित्व असतं दादा, हं, बरं का. आता ह्याला वशिला नाही म्हणायचा. हं, तसं तर लोकं रोज टोलवरती मी आमदाराचा आहे आणि मी खासदाराचा पोरगा आणि माझा बाप सरपंच आहे आणि मी इथल्या एरियाचा हं, तसं सांगून जाते ती. मी हं, ते नाही केलं. मी जी ॲक्चुअल आहे हं, आणि मी स्वयंघोषित रील स्टार नाही बरं दादा. हं, मी जेवढं वर्ष मी व्हिडिओ बनवलंय, मला महाराष्ट्रात मी जेवढी ओळख केली आहे ना दादा, माझी हं. फेस व्हॅल्यू, हां, त्यामुळे मी असं स्वयंघोषित नाही. ते ॲक्चुअल आता झालेल्या आहेत गोष्टी. हं. सो मला असं म्हणायचं की नाही अरे, मी असं म्हणजे नाही दादा, माहिती आहे का, मला असं आमदार-खासदारांना नाही. मी ॲक्चुअल रील स्टार होतो. मला ते सांगून हे करायचं. सो मला मी म्हणायचं, हां, तुमचं अस्तित्व असेल ना, तुमची एक हां. पर्सनॅलिटी असेल ना आणि तुम्ही जर काही गोष्टी चांगल्या केल्या असतील ना, तर तुम्ही 100% टोलवून जावा. हं, कारण दादा टोल ही कशी आहे सांगतो बरं का, तुम्हाला सांगतो. आता ही जर गोष्ट बोलला ना दादा ना, एवढ्या भयंकर लागतील ना लोकाला. पहिली गोष्ट कलेक्टर असू द्या, महसूल असू द्या, ही सगळी खाती कुठनं? इंग्रजापासून आलेत. ही टोल कुठनं आला? इंग्रजापासून आलाय. हं. या इंग्रजांनी लावलेली सिस्टम ही आपण आपलीच मराठी लोकं आपल्या लोकांच्या जीवावर बसून लुटायला चालू आहे. सो तुम्हाला काय वाटतं, की हे टोल बंद झाले पाहिजे? एक्झॅक्टली दादा, माहिती आहे का? प्रत्येक नॉर्मल रोडला पाठीमागच्या 4, 5, 6 वर्षापूर्वी जी रोड नॉर्मल होता, त्या रोडला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करून डायरेक्ट टोल नाका उभं केलेत. हं, दादा कसं असतं माहिती आहे का? टोल नाका तुम्हाला सांगतो, आता मी बाहेर देशात पण गेलेलो आहे काय. हां, मी बाहेर पण थोडीफार सिस्टम पाहिलेली आहे. हं, मी असं नाही म्हणत भारतापेक्षा पण खराब देश भरपूर आहेत. पण मी हं, चांगल्या विषयी बोलतोय. हं, टोल सिस्टम कशी असते माहिती दादा, तुम्ही एक प्रोजेक्ट हातात घेतला. हं. त्या प्रोजेक्टला तुम्ही 10,000 कोटी घालवलं बरं का. हां, अमाउंट मोठे असतात बरं त्यामध्ये. 10,000 20,000 कोटीचा प्लॅन आहे. पण ती रिटर्न्समध्ये जास्तोवर आणि सगळं करोस्तोवर आराम त्यातनं जवळ-जवळ 90,000-80,000 कोटी परत काढतात माहिती आहे का दादा. हं, आणि मग ती काढतात म्हणजे काय? ती गरिबाची पिळवणूक आहे. हं, "अय आली गाडी काढ 80, 200, हं. 500" हां, असं टोल प्रत्येक ह्याच्या वेगवेगळा. हं, सो बस कसं आहे माहिती आहे का? ती एक सरकारनं अलाउड केलेली गुंडगर्दी आहे. हं. टोल नाका म्हणजे काय माहिती आहे का? सरकारनंच परवानगी दिलेली ही सिस्टम आहे. हां, आम्ही तुम्हाला थोडंफार रोड देतो, हां, आम्हाला द्या पैसा. हां. अरे पण सरकारला ऑलरेडी गाडी घेताना रोड टॅक्स देतोय. हं. साल्यानो त्या पैशातनं तुम्ही रोड बनवा ना, द्या रोड फ्री. मग तुम्ही ह्या पॉडकास्टमधनं काय सांगाल गव्हर्नमेंटला, की मी हे सांगतो गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंट अशी सिस्टम आहे ना दादा, गव्हर्नमेंट म्हणजे पहिले त्यांची इच्छा असते, की गरीब लोकं राहायला पाहिजे. गरीब राहिली तरच ही लोकं लोकांची कामं-बिमं करतील, तेव्हा सिस्टम राहील. हं, आणि ह्याच्यामुळेच दादा हे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी लूटमार चालू आहे. हं, फक्त टोल नाका नाही दादा, त्याच्या पलीकडे मी काय गोष्टी बोलतो तुम्हाला. आज हॉस्पिटलमध्ये पण दादा, कुठेही जावं बरं का, तुम्हाला सांगतो. आता आपण प्रत्येक व्यक्तीला म्हणतो, "अरे नाही, नाही डॉक्टर करायचंय, मुलाला हे करायचंय." पण जेव्हा ते ॲक्चुअल फील्डमध्ये कामाला येतो ना, तेव्हा तो हैवान बनतो दादा. हैवान हं, कसा बनतो? हॉस्पिटल उभं केलेलं असतं मोठं-मोठं त्याचं बिल, लाईट, जनरेटर सगळं एसी-बिसी, स्टाफ सगळा मेंटेनन्स. हं, प्रत्येक महिन्याचं बिल एवढं आहे. अरे मग पेशंटकडनं तरी एवढं येतंय. चला मग डॉक्टर काय करतायत नाही, सी सेक्शन सीझर वाढवा. हं, मग कोणी प्रेग्नंट लेडी आली, भले ती नॉर्मल होत असेल, हं. तिला नॉर्मल नाही होत आहे, तिला लगेच सीझरच करायचं. हां, कारण नॉर्मल केला तर एक 25,000 ते 30,000 खर्च आहे. पण जर सीझर केलं तर डायरेक्ट लाख, सव्वा लाख. हां, हां, मग चला अशी पेशंट पकडा. मग ती लीड त्यांच्याकडनं काढून घ्या. हं, सो दादा मी तुम्हाला म्हणलं ना, की ह्या माणसाला एक फक्त सिस्टम एक वस्तू म्हणून वापरते. हां, आणि सिस्टम न वापरल्यामुळं माणसांची पण मेंटॅलिटी अशी झाली, हं. ही सगळेजण आता त्याच ह्याच्यात चालू आहेत. ओके. सो मला ही पिळवणूक वाटते दादा बरं का, बोलायचं तुम्ही म्हणजे. जसं बोललात, की तुमची ओळख आहे, हं, माझे एवढे व्ह्यूज येतात. तर तुम्ही येस. पुढे येऊन का नाही याच्यावरती विरोध करत मग? विरोध कसा असतो दादा बरं का, आता तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो. मी म्हणजे स्वतःला असं सामाजिक कार्यकर्ता नाही समजत. हं, मला असं समाजसेवा नाही करायची दादा. कारण मी खरं सांगतो ना, मी असा माणूस आहे ना, काय त्यात फालतूगिरी आहे ती समाजसेवा. उठा आणि लोकांसाठी काम करा. काय कोणासाठी काम करायची गरज नाही दादा. तुम्हाला जर थोडीफार वेळ भेटली, कधी थोडासा टाईम भेटला त्यावेळेस करा. हं, जसं मी माझ्या सवडीनं करतो.
मी असं नाही करणार की यार उठलोय आणि चला रोज भांडण करा. काय करायचं ह्यांच्यासाठी का मी वोकांडी पण बसवायचं? तुम्ही तर कालच्या व्हिडिओमध्ये बोललात, की मी लोकांसाठी इतकं काय केलंय, तर मला तुम्ही टोल कसं काय घेताय? येस. आता ते पण काय केलं ते मी तुम्हाला सांगतो. हां. ते बी मी स्वइच्छेनं. लाखांसाठी काय? हं, मी माझं फॉलोवर 1,00,000 झालं. हं, यायला म्हटलं एवढं पेमेंट आलंय. किती Facebookचं 38,000 पेमेंट आलतं. हं, 38च्या 38,000 वाटून टाकलं दादा. हं, हाय असं पेमेंट म्हणजे ती माझं सांगतो. हं, परत त्याच्यानंतर अधनं-मधनं मला कधी-कधी थोडंफार लोकं बाबा लयच म्हणजे खरं सांगतो बरं का आता अशी हेल्प मागणारे पण लय असतात. हां, "ए पाठव रे 500 आणि 1000" तसलं नाही दादा. हं, मी ते केरळमध्ये केलं बरं का. ते करून बी बघितलं मी काय होतंय. हं, त्याबद्दल मला बोलायचं नाहीये. मी आता खरं बाबा ज्याला गरज आयला जे खरंच बाबा आहे बरं का आणि त्याला हं, थोडंफार हे करू शकतो. अशा पण लोकांना मी दिलेलं आहे दादा हं, 2,000 4,000 बाबा थोडंसं इकडं आहे. हं, हं, ते हं, मी कुठल्या रिटर्नची न अपेक्षा ठेवता. हं, अशा गोष्टी केलेल्या आहेत. हं, सो मला वाटतं की हे कुठनं मी करू शकलो बिकॉज हं. ऑफ सोशल मीडिया. ओके. इफ देअर म्हणजे सोशल मीडिया नसती तर आज मी कुठल्या तर रोडच्या साइडला मी भिकारी म्हणून तुम्हाला दिसलो असतो दादा. हं, मी कुठल्याच या गोष्टीमध्ये जगू शकलो नसतो. कारण अपार्ट फ्रॉम सोशल मीडिया मला ₹1 कुठूनही इन्कम नाहीये. हं, जेवढं पण मी स्टेबिलिटी करतोय ते त्या गोष्टीला धरूनच स्टेबिलिटी करायचा प्रयत्न करतोय. हं. येस. सो तुम्ही बोललात, की मी सामान्य माणूस नाही, मी रील स्टार आहे. हं. सो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सामान्य माणूस का वेगळा आहे आणि तुम्ही रील स्टार का वेगळे आहे? काय फरक आहे दोघांमध्ये? आता कसं आहे माहिती आहे का दादा? मी जे गोष्ट बोललो ना, मी सायकॉलॉजिकल दृष्टिकोनातून बोललो होतो. हं, आता मी सामान्य का नाही माहिती आहे का? कारण मी ॲबनॉर्मल आहे दादा. काही गोष्टी माझ्यामध्ये नॉर्मल नाहीत हं, आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पण माहिती आहे. हं, बिकॉज दे आर वॉचिंग मी फ्रॉम व्हेरी लाँग टाईम. हं, त्यांना माहिती आहे यार हा कधी अशी भूमिका घेतो, कधी तशी भूमिका घेतो, कधी तिकडं असतो ह्या राज्यात, कधी इकडे येतो, कधी म्हणजे काय तर उटपटांग चालू आहे. हं. सो त्या दृष्टीतनं हे केलेलं आहे बरं का. कारण मला असं दादा तुम्ही स्वतःला ॲबनॉर्मल समजता. एक्झॅक्टली मी आय एम नॉट अ नॉर्मल. हां. काही गोष्टी आणि आय एम व्हेरी लकी टू बी मी ॲबनॉर्मल आहे. कारण मी हं, खरं सांगतो आता बरेच लोकं म्हणणार, "अयो ॲबनॉर्मल पागल आहे रे, येडा आहे रे." पण तुम्हाला खरं सांगतो दादा, ईडीच लोकं इतिहास घडवतात. हं. ईडीच लोकं सिच्युएशन, समाजात घडणाऱ्या गोष्टी ह्याच्याबद्दल सेन्सिबल असतात. हां. जी लोकं कंप्लीट नॉर्मल आहेत ना, हं. ती सगळ्यात मोठी सिस्टमची गुलाम आहेत. ओके. कारण नॉर्मल पर्सन कॅनॉट फाईट विथ एनीवन. हं, नॉर्मल पर्सन कॅनॉट गो अगेन्स्ट रिस्क. हं, रिस्क घेऊ शकत नाही, काय नाही. ही काय करतं, कम्फर्ट झोन बघतं आणि त्याच्यामध्ये राहून हळू प्रगती करायचं बघतं. हं, आता त्या गोष्टीला मी चुकीचं म्हणत नाही बरं का. हं, आता नॉर्मल म्हणजे काय सामान्य. म्हणजे एखादा माणूस सामान्य असतो. हं, आता सामान्य असणं म्हणजे काही चुकीचं नाही दादा. हं, पण मी बाय नेचर असामान्य आहे. हं, कारण दादा प्रत्येक गोष्ट माझी बोलण्याची शैली असेल, मी आयुष्यात ज्या पण गोष्टी केल्या, केरळमधील मॅटर असेल, बाहेरचा मॅटर असेल, हं, मी माझी जर्नी कुठली हाईड केली नाही. हं. भले जेलची जर्नी असू द्या, मला कुठं अपयश आलं, काय गोष्टी झाल्या, कशाला हाईड केलं नाही दादा. हां. सो ही माझी आहे ना, त्याला मी असामान्य म्हणतो. म्हणून मला त्याला माहिती मी सामान्य माणूस नाही. ओके. हां, पण ह्याच्या पलीकडे जाऊन मी असं पण म्हणत नाही, की मी काय दुसरा व्ही-आय-पी वगैरे असं नाही. मी फक्त हं. एवढं म्हणत मी सामान्य माणूस नाही. मी एक ओके. रील स्टार दॅट्स इट. ओके. रील स्टारची लाईफ कशी असते? म्हणजे तुम्ही जेव्हा रस्त्यावरती जाता, लाईफ सामान्य लोकांची लाईफ खूप सामान्य असते. पण तुमची ॲज अ रील स्टार तुमची लाईफ कशी आहे? मी दादा खरं सांगू, आता मी लय लोकांबरोबर रील स्टारवर उठणं बसणं आहे बरं का माझं. एखादा माणूस लय फेमस आहे याचा अर्थ असा नाही की त्याचा लय क्रेझ समाजात राहील. हं, तुम्ही Instagramवरती कसे व्हिडिओ बनवताय त्यातनं कसा क्रेझ झालाय आणि त्यातनं लोकं तुम्हाला किती म्हणजे चाहतेत. हं, तुमच्याकडे कसं त्याच्यावरती डिपेंड आहे. हं, आता मी जर बाहेर निघू द्या आणि माझ्यापेक्षा एक लय मोठा आणखीन एक फेमस बाहेर निघू द्या. हं, कदाचित असं होईल की लोकं मला जास्त बघतील. हं. कारण का लोकं माहिती आहे काय येडं आहे लगा. काहीतरी हे आहे. आता काही-काही लोकं कशी जास्त फेमस आहे पण नॉर्मल असतात. हां. ॲक्टिव्ह नसतात. त्यांना बाहेरची लोकं कसं हँडल ते करावं हं, काय जमत नाहीये, तसं हं, नाहीये. आणि त्याच्या पलीकडे रील स्टारची लाईफ तर सांगायचं झालं ना दादा, तर मला वाटतं की जे सक्सेसफुल आहेत ॲक्चुअल बरं का, ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेत, ज्यांना चांगलं ब्रँड प्रमोशन भेटतेत, हं. ज्यांना कंटिन्यू कामं आहेत मार्केटमध्ये, अशा लोकांची लाईफ बेस्ट आहे दादा माहिती आहे का. कारण जे लोकांना जेवढी सॅलरी नाहीये, असं हं, नाहीये, हं, तेवढ्या गोष्टी तुम्ही म्हणजे कधी-कधी एका-एका दिवसात कमवू शकता प्रमोशनमधून वगैरे. हं. तुम्ही स्वतःला रील स्टार म्हणवता म्हणजे स्वतः एकदम रील स्टार म्हणजे काही वेगळा माणूस नाहीये. एक समाजाचाच पार्ट आहे. रील स्टार काय स्पेशल डिग्री नाही. तुम्हाला रील स्टार कोणी बनवलं? मित्रा, पैसे देऊन बोलवले म्हणून काय बी विचारू नको काय? हं, रील स्टार कोणी बनवलं म्हणजे? 8 वर्ष अशी घासले मित्रा. महाराष्ट्रात असं एक बी गाव नाही जिथं महेश मोठेचं नाव नाही. कुठे बी जाऊन विचार. मी स्वतःला ही असं बनत नाही रील स्टार. मला लोकांनी बनवलंय दादा. पण रील स्टार तर असे चौका-चौकात पडलेत. तुम्ही काय स्पेशल आहे? मग तुम्ही तर उद्या जाऊन मग टोल नाक्यावरती फ्रीमध्ये टोल पण त्या मागाल. चौकातल्या रील स्टारला महाराष्ट्रात ओळखत नाहीत ना. कुठं 4 व्हिडिओ बनवलं आणि 4 रील बनवले आणि कुठं 2-4 व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून रील स्टार नसतो. वर्षानुवर्ष व्हायरल व्हावं लागतं. जसं महेश मोठे बघ, पाठीमागचं 2-3 वर्ष झालं कंटिन्यू टॉपमध्ये व्हायरल आहे. प्रत्येक दुसरा-तिसरा व्हिडिओ मिलियनमध्ये आहे. त्या व्यक्तीला रील स्टार म्हणायचं. ज्याची चर्चा
मोबाईल ठेवल्यानंतर सुद्धा लोक त्याची चर्चा करतात. असं माझी चर्चा करतात, यार तू माझं हे करायला लागला का? आजकाल कोणीही अशा व्हिडिओज म्हणून व्हायरल होईल. मग ह्याच्यात काय वेगळं आहे? अशा व्हिडिओज म्हणजे मित्रा तू 4 माणसात जाण व्हिडिओ बनव. मग तुला कळल लोकाला काय बोलाय, काय बोलतात. असे व्हिडिओ टाकतो, तसे व्हिडिओ टाकतो. पण तसे व्हिडिओ बनवायला सुद्धा दम लागतो मित्रा. तुमच्या फॅन्सपेक्षा रोस्ट करणारे जास्त लोक आहेत. मित्रा जे विरोधक जास्त असते ना त्याची सर्वात जास्त प्रगती होते. फॅनपेक्षा रोस्टर जास्त वाढले म्हणून असं नाही की माझ्या घरात पैसे कमी येतात. अरे निगेटिव्ह पब्लिसिटी, पॉझिटिव्ह पब्लिसिटी इज इक्वल टू पब्लिसिटी. इफ यू हॅव पब्लिसिटी देन मनी विल कम. दॅट्स व्हॉट आय कॅन सी इन दिस मीडिया. तुम्ही मनातल्या मनात लग्न केलं, हा काय नवीन प्रकार आहे? दादा खरं सांगू ना, हं, आपल्या खिशात ₹10 नसल्यावर कोणी म्हणत नाही ₹10 नाही तुला धरण काय तर खा. हं, लग्न ही अशी गोष्ट आहे ना, फालतू पैसा वाया घालवायचा, बिनकामाचं व्यसन लावलंय लोकाला. हं, मला त्या व्यसनात पडायचं नव्हतं, मला त्या रीतिरिवाजात पडायचं नव्हतं. हं, ह्याचा अर्थ असं नाही त्या गोष्टीचा मी आदर नाही करत. मला असं वाटतं की लग्न म्हणजे फालतू ओझं आहे हो. नाही, नाही ते लोकं ट्रक भरून आणा पाहुणे, बिनकामाचं खाऊ घाला. हं, परत खाऊन आपल्यालाच म्हणणार मीठच नाही आणि ही नाही. हं. काय नाही दादा. सध्या ऑलरेडी इथं 2026 ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे. पृथ्वीचं ऑलरेडी इम्बॅलन्स झालेले. कुणाला काय करत बसू नका. मनातल्या मनात जरी लग्न केलं ना दादा आणि तुमचं प्रेम जर खरं असेल ना, तर ते आयुष्यभर टिकणार लग्न. बाकी नाहीतर असं किती बी तुम्ही त्याला 2 लाख हुंडा द्या आणि तुम्ही 20 लाख, 1000 लाख कितीही लग्नाला खर्च करा. हं, जर तुमचं प्रेम नसेल आणि तुमच्यामध्ये भावना नसेल ना, तर हं, ते 1 वर्ष टिकत नाही. मग परत ते डिव्होर्स घ्या आणि हे करा आणि मग ते कागदपत्र हं. लफडे. मनातल्या मनात सगळ्यात पवित्र लग्न दादा. मग तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी मनातल्या मनात लग्न केली पाहिजे का? कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघू वन साइड करू मनातल्या शकते मनात दादा. लग्न. आता मी सांगतो ऐका. हां. जसं तुम्ही मला म्हणला, की सगळ्यांनी मनातल्या मनात करायची का? तसं मी म्हणतो मग ही जी लग्न आहे ती सगळ्यांनीच का तशी करायची? हं, एखाद्या व्यक्तीची परिस्थिती गरीब आहे, तर त्याची लग्न होत नाही सध्या. हं, एखाद्या व्यक्तीकडे जॉब नाही, तर त्याची लग्न होत नाही सध्या. कारण हं, का? आपणच असं बनवलंय, की बाबा लग्न परिस्थिती ह्या त्या गोष्टी. हं, तसं मग मला वाटतं, की दादा मनातल्या मनात जर बाबा हां, एखाद्याला वाटतंय गरीब आहे, परिस्थिती नाही, तर त्या व्यक्तीला आपण ते करू शकतो. हं, एखाद्या व्यक्तीला वाटतं, की बाबा आपल्याकडे जे पैसे आहेत ते आपण चांगल्या कुठल्या गोष्टीसाठी वापरू, हं, फिरण्यासाठी वापरू, आपल्या बायकोलाही ती खर्च करू, हं, त्यासाठी ठेवूया. कशाला आपण लोकाला हे सोनं-नाणं घ्या आणि हेन तेन. हं, दादा खरं सांगतो बरं का, या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये जर पडलं ना, हं, वस्तूंच्या पाठीमागे जर धावलं ना, हं, सगळं बरबाद आहे. मनी बरबाद आहे, स्वतःचा पीस बरबाद आहे. हं. डोकं लावून जर गोष्टी केल्या ना दादा, तर आयुष्य लय सुखी आहे माहिती आहे का? मनातल्या मनात लग्न कसं होतं? मनातल्या मनात लग्न असं आहे की दादा जसं की तुमचं आधीपासून प्रेम आहे आणि आता ही कसं आहे माहिती आहे का दादा? मनातले म्हणजे जसं आपलं लग्न होतं ना, की शुभमंगल सावधान, तसं असं मनातल्या मनात असं नाही होत की शुभमंगल सावधान. ती लग्न कसं आहे माहिती आहे का दादा? ती मनातल्या मनात लग्न रात्री टायमाला होत असतं. तिथं तुमचं मन जुळावं लागतं. मग त्या गोष्टी